नमस्कार, मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। तर आज आपण घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये बघतोय। अगदी कमी साहित्यामध्ये आणि फटाफट बनवून तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। गुढीपाडवा विशेष आपण आज श्रीखंड कसं बनवायचं ते बघतोय। तर इथे मी अर्धा लिटर दुधाचं दही घेतले, म्हणजे दहीसुद्धा अर्धा लिटर आहे। आता हे छान असं घट्टसर आणि ताजं दही आहे। हे बघा किती घट्टसर दिसतंय, यामध्ये पाणी अजिबात नाही आहे, छान असं घट्टसर दही आहे। तर हे दही आता आपण याचा चक्का बनवण्यासाठी एका कॉटनच्या रुमालामध्ये बांधून घेणार आहोत। शक्यतो श्रीखंड बनवण्यासाठी ताजं दही वापरावं, म्हणजे चक्का जास्त आंबट होत नाही। आता मी एक इथे चाळण घेतली आणि त्या चाळणीवरती मी कॉटनचा रुमाल टाकून घेते आणि या रुमालावरती सगळं दही आता आपल्याला काढून घ्यायचं आहे। शक्यतो चक्का बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही दही घट्ट बांधून ठेवता तेव्हा कॉटनचाच कपडा वापरा। कॉटनच्या कपड्यामुळे दह्यातलं पाणी पूर्णपणे निघून जातं आणि एकदम छान आणि घट्टसर असा चक्कासुद्धा आपला इथं तयार होतो। तर हे सगळं दही मी याच्यावरती काढून घेतले आणि आता रुमाल छान असा सगळ्या बाजूने गोळा करून त्याला छान असा पिळ मारून घ्यायचा आहे। आणि तुम्ही याला गाठ मारू शकता किंवा लब्बरसुद्धा लावू शकता। इथं मी लब्बर लावते आणि हे जे दही आहे तर ते तुम्ही असंच चाळणीवरती ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे कुठेतरी अडकवण्यासाठी जागा असेल तर ते तुम्ही अडकवूनसुद्धा ठेवू शकता। माझ्या मते असं चाळणीमध्ये ठेवण्यापेक्षा जर तुम्ही हुकला अडकवलं तर ते पटकन चक्का बनवून तयार होतो। आता माझ्याकडे अडकवायला काही चान्स नाही आहे, म्हणून मी असंच चाळणीवरती ठेवते आणि त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवा तुम्ही, म्हणजे त्यामधलं सगळं पाणी निघून जाईल। आता हे झाकून मी असंच रात्रभर ठेवणार आहे। जर तुम्हाला वेळ नसेल तर एक 4 ते 5 तास टांगून ठेवले तरीसुद्धा चालेल। आणि एक रात्रभरानंतर तुम्ही बघू शकता की दह्यामधलं पूर्ण पाणी निघून गेले आणि एकदम छान आणि घट्टसर असा चक्का आपला इथं तयार झाला आहे। तर अर्ध्या लिटर दुधापासून बरोबर 200 ग्रॅम चक्का तयार होतो। अर्ध्या लिटर दुधाचं दही अर्धा लिटर होतं आणि त्याच्यापासून बरोबर 200 ग्रॅम चक्का तयार होतो। म्हणजे जर तुम्ही अर्धा लिटर दूध घेतलं तर त्याचा 400 ग्रॅम म्हणजे साधारणतः अर्धा किलोला थोडंसं कमी इतका श्रीखंड आपलं तयार होतं। आता हा जे चक्का आहे ते चाळणीमधून आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे घरी बनवलेला चक्का आहे आणि यामध्ये दह्यामध्ये गुठळ्याचं प्रमाण असतं। आपण जी साय घालतो त्याच्यामुळे गुठळ्या होतात आणि मग हे आपण छान असं स्ट्रेन करून घेतलं की एकदम सॉफ्ट आणि स्मूथ श्रीखंड आपलं तयार होतं। तर हे बघा सगळा चक्का मी छान असा चाळणीमधून गाळून घेतला आहे आणि आता मी या एका वाटीने मोजला तर बरोबर 1 वाटी चक्का भरला आहे। जितका चक्का असतो तितकीच यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची। जर तुम्ही विकत बाहेरून चक्का आणणार असाल तर जितका तुम्ही चक्का घेतला आहे तेवढीच साखर तुम्ही किराणा दुकानामधून घेऊन येऊ शकता, म्हणजे ते सुद्धा मेजरमेंट अगदी तुम्हाला बरोबर समजेल। आता ही साखर छान अशी मी मिक्स करून घेतली। एक 10 ते 12 केशरच्या काड्या मी गरम दुधामध्ये ठेवल्या होत्या, त्याचासुद्धा कलर खूप छान आला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता हे केशरचं दूध या श्रीखंडामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा काही कलरसुद्धा भन्नाट आला आहे, अगदी ओरिजिनल कलर आहे हा आणि याचा फ्लेवर आणि याची चवसुद्धा खूप छान लागते। जर एकदा का तुम्ही अशा पद्धतीचं श्रीखंड घरी तयार करून खाल्लं तर तुम्हाला बाहेरचं श्रीखंड म्हणजे आवडणारच नाही। प्रत्येक वेळी तुम्ही घरी श्रीखंड बनवून खाल। तर हे बघा छान असं एकदम सॉफ्ट श्रीखंड आपलं तयार झालं आहे। साखर आणि केशरसुद्धा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे। जर तुमच्याकडे केशर वगैरे नसेल किंवा ड्रायफ्रूट नसतील तर तुम्ही फक्त यामध्ये वेलची पावडर टाकून आहे असं साधं श्रीखंड बनवलं तरीसुद्धा चालेल। आता मी इथे 1 चमचा वेलची पावडर घातले आणि काही पिस्त्याचे काप घातलेत, हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊयात। जर तुमच्याकडे केशर नसेल ड्रायफ्रूट नसतील तर फक्त वेलची पावडर घाला, त्याने सुद्धा खूप छान श्रीखंड तयार होतं। फक्त साखरेचं प्रमाण आणि चक्क्याचं प्रमाण दोन्ही समान मेजरमेंटमध्ये असावं, म्हणजे श्रीखंड अजिबात फसत नाही। तर हे बघा एकदम छान असं श्रीखंड तयार झाले। हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे छान सेट होईल। आणि या नवीन वर्षाला आणि गुढीपाडव्यासाठी तुम्ही सुद्धा ही श्रीखंड नक्की बनवून बघा आणि कसं झालं हे सुद्धा कमेंट करून सांगायला